या सर्वांनी एक घोषणा केली होती। निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करू। आज दादा, दिवंगत दादा जरी नसले तरी सुनेत्रा वहिनी असतील आणि आमचे फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी सर्व शेतकरी संघटनेचे जे नेते होते, राज्यातले नेते होते, या सर्वांची एकत्र एक बैठक या सह्याद्रीमध्ये लावली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या की आपण काय केलं पाहिजे। आणि त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे, या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल, ही मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली होती। आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे। या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा आजच्या माध्यमातून सांगतो। आमच्या पाठीमागं मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं। 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। आणि 2019ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। जर आजचा या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला, तर त्या निकषाचा जर विचार केला, तर ह्या वर्षी दिलेली कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल। आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या, शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। खरं तर मी निश्चित प्रकारे आमचे आपले सत्ताधारी सदस्य असतील, विरोधी सदस्य असतील, या बाबतीमध्ये ही वेळ ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे। ही कुठेतरी शेतकऱ्याला, मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, आज शेतकरी अतिवृष्टी निश्चित झाली नाही, शेतीचं तर नुकसान झालंच, पिकाचं तर नुकसान झालं, अक्षरशः शेती खरडून वाहून गेली। आपल्याला माहिती आहे घरात त्या शेतामध्ये असणारे इलेक्ट्रिक पंप असतील, विहीर असतील, अक्षरशः बुजून गेले, खरड हे गेलं। त्यामुळे असे अडचणी झालेले शेतकऱ्याला सुद्धा गेल्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप मोठा निर्णय त्यांना मदत करण्याचा घेतला। त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना साधा आपण 20,000 कोटी रुपयापर्यंत मदत केली आहे। अजूनही काही लोकांच्या अजून काय बाकी येणं एक आहे, त्याही बाबतीमध्ये हे सरकार हे निश्चित प्रकारे माझ्या त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतंय। शेवटी आम्ही सुद्धा शेतकरी, आज जरी शेतकरी आम्ही सुद्धा हे मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी हे कोण आहेत, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत। ही कुठेतरी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या गोष्टीचा कुठलं धोरण घेतल्यानंतर, कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी एक त्याच्या शेतीला हातभार लागेल, यासाठी आमच्या सरकारचा हा प्रयत्न चालू आहे। निश्चित प्रकारे या कामी माझ्या सर्व सदस्यांना विनंती करायची की या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच यामध्ये एकत्र येऊन अजूनही तुमच्या काय सूचना असतील, तुमच्या सूचनेचा पण आम्ही समावेश निश्चित प्रकारे करू। पण ही कर्जमाफी या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला आपण कुठेतरी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करू। आणि खरंच आजच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज आपल्या सर्वांना आठवण ही आल्याशिवाय राहत नाही, कारण का या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये दादांचा खूप मोठा वाटा, त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ही दादांची खूप मोठी इच्छा होती। आणि आपण ती इच्छा आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे पूर्ण करतायत। त्यामुळे निश्चित प्रकारे आपण एवढंच म्हणेल की निश्चित प्रकारे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय माहित आहे की ह्या वर्षी एल निनोचा प्रभाव आहे। पांडुरंगाच्या कृपेने कालपासून पाऊस सुरू झालेला आहे।
खरं तर आपण सगळा शेतकरी पावसाची वाट बघतोय आणि एल निनोचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संकट आहे। या एल निनोचं संकटाचा सामना करण्यासाठी या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी कृषी विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत। या बाबतीमध्ये कृषी विभागाचं काय नियोजन असणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये या संकटाच्या काळात अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे, काय सहकार्य केलं पाहिजे, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग हा मदत करण्याचं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा या एल निनोच्या संकटाला सामना करण्यासाठी आम्ही करतोय। निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये कृषी विभागाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, त्याला आपण ICAR म्हणतो, त्याचप्रमाणे क्रीडा संस्था आणि भारतीय हवामान विभाग पुणे विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय आपण कार्यशाळा आयोजित केल्या। त्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आपल्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये प्रशिक्षण केलं। आपल्याला माहिती आहे की एल निनोच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत उतार्याचा जी आपली जमीन आहे, त्या उताराच्या जमिनीला आपल्याला आडव्या दिशेने पेरणीचं महत्त्व हे आपण शेतकऱ्यांना सांगून BBF द्वारे पेरणी करण्याच्या सूचना आपण देण्यात आलेल्या आहेत। तसेच BBF खरेदी करण्याकरता राज्य सरकार हे अनुदान पण निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय हे राज्य सरकार देणार आहे। हवामानास अनुकूल हवामानास अनुकूल असणारी आणि थोड्याच दिवसामध्ये येणारी व कमी पाण्यात तंग धरणारे वाहनाची बियाणे ही सुद्धा आपण शेतकऱ्यांना हे कृषी विभाग आमचा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे। या वाहनाचा वापर करण्याकरता प्रचार आणि प्रसार करण्यात सुद्धा निश्चित प्रकारे येत आहे। एल निनोच्या व्यवस्थापनातील शेततळी आपल्याला माहिती आहे की अशी ह्या काळामध्ये जर आपण थोड्या दिवसामध्ये शेततळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण त्यांना जर प्रोत्साहित केलं, शेततळ्याच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा हे केलं तर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शेततळी असतील, शेततळ्याचं अस्तरीकरण असेल, सूक्ष्म सिंचनाचा वापर असेल, मल्चिंग पेपरचा वापर असेल, ह्या करण्यावर आपण निश्चित प्रकारे भर देण्याचा प्रयत्न आपला कृषी विभाग करतोय। आणि मागील 2 वर्षामध्ये जवळपास आपण सगळ्यांनी 2000 शेततळी ही बंधनं खोदण्यात आली आहेत। एल निनोच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शासनाने खरीप हंगामासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा निश्चित प्रकारे आपले दोन्ही केंद्राचे आपले कृषी मंत्री आणि आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेत आहेत। आणि बरं झालं की 2 दिवसापासून जाधव साहेब पावसाचं मान्सूनचं आगमन झालेलं आहे। आपण पांडुरंगाकडे अजून आता साकडं घालूया की या राज्यामध्ये सगळीकडेच नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचा मान्सून निश्चित प्रकारे पडावा आणि माझा हा बळीराजा निश्चित प्रकारे सुखी व्हावा। पण आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो की अजूनही शेतकऱ्यांनी जमिनीतली ओल बघून पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये। साधारणतः 3-4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येईल अशी आपण निश्चित प्रकारे अपेक्षा ही व्यक्त करूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आपल्याला 29 एप्रिल 2025 यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी समृद्धी योजना ही योजना आपल्या आणलेली आहे। आणि या योजनेसाठी प्रत्येक वर्षी आपण 5000 कोटी रुपये हा खर्च या योजनेसाठी करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी शासनाने आपल्याला 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत आणि राहिलेले 3000 कोटी सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात लवकर आपण कसे आपल्याला उपलब्ध होतील हा प्रयत्न आपल्या सर्वांचा कृषी विभागाचा चाललेला आहे। की कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की भांडवली गुंतवणूकदारे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही एक कृषी समृद्धी महत्त्वाकांक्षी योजना, एक ऐतिहासिक योजना हे राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की हवामान आता बदलतंय, बदलत्या हवामानामुळे पाऊस ज्यादा पडतोय, पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, वारा जास्त वाहतोय, त्यामुळे खूप मोठं पिकाचं नुकसान होतंय। आणि आपल्याला या बदलत्या ह्याच्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला बाकीच्या बदलत्या एल निनोची स्थिती विचारात घेऊन किंवा शेतकऱ्यांना BBF खरेदी असू द्या किंवा इतर निधी मनुष्यबळाची कमतरता असू द्या, विरघळणारी खते व कीटकनाशकाच्या फवारण्यासाठी ड्रोन, आपल्याला माहिती आहे की ड्रोन सध्या खूप महत्त्वाचा आपल्या ह्याच्यामध्ये ड्रोनचा उपयोग आहे। त्यामुळे ड्रोनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व घटकांचा आपण कृषी समृद्धीमध्ये त्याचा आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण सर्वांनी केलेला आहे। कमी पाऊस व पावसाची अनिश्चित लक्षात घेता पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त शेततळी ही माझ्या शेतकऱ्यांनी करावीत, त्यासाठीही आपण निश्चित प्रकारे या कृषी समृद्धीमध्ये आपण शेतकऱ्यांना अनुदान देतोय। त्यामुळे शेततळी बरोबर मल्चिंग पेपर असेल आणि प्रत्येक गावामध्ये
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांना गाव पातळीवरती एकाच छताखाली विविध सुविधा व मार्गदर्शन मिळण्याकरता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी सुविधा केंद्र हे प्रत्येक ग्रामपंचायतीत आपण स्थापन निश्चित प्रकारे करतोय यातनं आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपलं शेत आपलं खत हे अभियान निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न करतोय। विरघळणारी खते असतील, जैविक खते असतील, हिरवळी खताचा पुरवठा सुद्धा कृषी समृद्धी योजनेमध्ये आपण त्याचा समावेश निश्चित प्रकारे केलेला आहे। काही सदस्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेबद्दल अनेक प्रश्न विचारले। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की ही योजना आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 लाख रुपये आपण जर आपला एखादा शेतकरी त्यामध्ये गेला तर आपण 2 लाख रुपये अनुदान आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर आपण साधारणतः 1 लाख रुपये इतकं सानुग्रह अनुदान हे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून देतो। आपण जर मागचा हिशोब केला 2023-24 मध्ये आपण 140 कोटी रुपये दिले, 2024-25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना आपण दिले। तसेच 26-27 मध्ये आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे। मला आपल्याला सगळ्याला माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे। कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुरांसुद्धा त्याचा समावेश करावा म्हणून सदस्यांची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुरांचा सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये। त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता। तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याच्या यामध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो। आपल्या सगळ्यांना माहित आहे आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे, माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे। राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते। तुम्ही पीएम किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि आपली राज्याची नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो। आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे। आणि आपल्या राज्याचा जर विचार केला ठीक आहे अजून आपल्याला 1-2 आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे। आणि शेवटी मदत म्हणजे काय आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही, शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे। शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे। आमचे मला वाटतं सावरकर साहेब का कुणीतरी एखादी कापसाच्या बाबतीमध्ये उत्पादकता आणि अभियानाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारला। या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील प्रमुख नगदी पिकामध्ये कापूसाचे पीक हे खूप मोठे क्षेत्र आपल्या राज्यामध्ये निश्चित प्रकारे आहे। मराठवाडा व विदर्भातील बहुतांश शेतकरी कुटुंब यामध्ये कापूस उत्पादनावर अवलंबून असतात। अध्यक्ष महोदय सध्या कापूस लागवडीमध्ये साधारणतः प्रति हेक्टर 12,300 झाडे असतात आणि 2 झाडामधील अंतर कमी करून कापूस लागवड करावी आणि त्यामध्ये झाडांची संख्या त्यामध्ये वाढवावी आणि झाडे बसतील त्यामुळे सरासरी उत्पादन पण त्यामध्ये वाढेल आणि त्या अति लांब धाग्याचा कापूस लागवड प्रोत्साहन देण्याकरता 2026-27 आणि 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये
केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादक अभियान राज्यामध्ये राबवलं जाणार आहे आणि त्यासाठी निश्चित प्रकारे भरीव असं एक तरतूद ही निश्चित प्रकारे आपण करणार आहोत। राज्यामध्ये सध्या कापसाचे उत्पादन प्रति हेक्टर 10 ते 11 क्विंटल आहे। ते उत्पादन आपणास 15 ते 16 क्विंटल पर्यंत आपल्याला कार्यक्रमाद्वारे भविष्यामध्ये वाढवायचं आहे। त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी 191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे करतोय आणि या योजनेचं अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात। तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये आम्हाला त्याचा ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते। या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते। खरीप हंगाम 2025 करता एकूण 2407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता। आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना पाटील साहेब 17.7 शेतकऱ्यांना 1582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे। त्यात काय अडचण नाही, हे पहिलं उत्तर तर ते प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे एकूण पात्र लाभार्थ्यापैकी आता सध्या साधारणतः 96% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि उर्वरित जे रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळाली त्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे आमचे प्रयत्न लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे। आपल्याला माहिती आहे की बीड प्रमाणे आपण पूर्वी अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांना प्रीमियम आपण जे देतो आणि नफा जास्त मिळायचा, यासाठी बीड पॅटर्न 80-110 मॉडेल आपण सध्या राबवत असल्यामुळं निश्चित प्रकारे विमा कंपन्यांना 20% जास्त नफा कंपन्या आता कमवू शकत नाही। पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीच्या काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही अडचणी आहेत, याबाबत सदर प्रकारच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगतो की संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना सदर आक्षेपाची पडताळणी करणे आवश्यक ते सूचना देण्यात येतील। पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला काही गोष्टी विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा आपले कलेक्टर महोदय किंवा आमच्या कृषी विभागाच्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये भविष्यामध्ये त्या केल्या जातील। पण माझ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याला पीक विम्यापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग घेईल। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही पण आपल्याला माहिती आहे की साधारणतः पूर्व हवामान आधारित फळपीक योजना 2024-25 व 25-26 या 2 वर्षासाठी मृगभरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या 8 पिकासाठी त्यालाच लिहिलं की मी त्या 8 पिकासाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा हे वेगळा बहार, आंबिया बहार, द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पोपई या 9 पिकासाठी राबवण्यात 100% आलेले आहे, ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे सदर योजना मोसंबी पण आहे। खोतकर साहेब तुमची मोसंबी पण ह्यात घेतली, म्हणजे मोसंबी त्यामुळं चिक्कू आहे सगळं। त्यामुळं सदर योजना देखील हवामान धोक्यानुसार लागू करण्यात आलेली आहे। सदर योजनेमध्ये महावेद प्रकल्पान करत कार्यान्वित केलेल्या हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि फळ पीक नियाप्रमाणे यांची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात येत आहे। मृगबहार 2025 मध्ये 45 कोटीचे विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी 31 कोटी रुपये जाधव साहेब त्यासाठी 31 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली असून उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग करावी हे विमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आहेत। आंबिया बहार 2025 करता 286 कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली असून सदर ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येईल। सदस्यांचा नेहमीच एक प्रश्न असतो की राज्यामध्ये
खताची उपलब्धता काय. आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, थोडं युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं खताचा तुटवडा, जो कच्चा मटेरियल, कच्चा आपण म्हणतो त्या बाबतीमध्ये रॉ मटेरियलचा विषय होता, त्यामुळं तेच लिंकेज तेच पुढे होतं, त्यामुळं तो असायचा. आणि लिंकेजच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांची की प्रत्येक ठिकाणी लिंकेज असायचं. परंतु आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, या सरकारने एक ऐतिहासिक असा निर्णय लिंकेजच्या बाबतीमध्ये घेतला. ज्या ठिकाणी अनुदान खते, पाटील साहेब, ज्या ठिकाणी अनुदान खत ज्यांना अनुदान आहे त्या खतावरती, त्या दुकानदारांना त्यांना विना अनुदानित खते त्या दुकानामध्ये ठेवता येणार नाहीत, असा आपण एक GR काढला. आणि त्याचा फायदा निश्चित प्रकारे लिंकिंगच्या बाबतीमध्ये त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ते प्रमाण कमी आलेलं आहे आणि अजूनही ते 100% आपण ते कमी करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करूया. आणि खताच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो की साधारणतः खरीप हंगामासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की 48.80 लाख मेट्रिक टनाचे खताचे आवंटन हे आपल्याला केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे. आणि खरीप हंगामाच्या प्रारंभी साधारणतः 25.53 लाख मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा आज आपला उपलब्ध होता. आणि आज अखेर 16.60 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा राज्याला प्राप्त झाला असून एकूण 42 लाख टन रासायनिक खतं राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहेत. आणि युद्धजन्य परिस्थिती अजून देखील सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आज या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार यासाठी मानतो. स्वतः ते शिवराज सिंग चौहान साहेब आणि नड्डा साहेब जे रासायनिक मंत्र्यांशी वेळेवर ते बोलतायत आणि आपल्या राज्याचं जे आवंटन मंजूर केले, हे राज्याचं आवंटन आपल्याला कसं वेळेवर मिळेल यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हे आपल्याला आवंटन मिळतंय. आणि साधारणतः मी तुम्हाला एवढं सांगतो की या बाबतीमध्ये आणि युरिया आणि DAP खताचा आवश्यक साठा आपण त्याला संरक्षित साठा करण्यात आलेला आहे. त्यामुळं राज्य शासनाने गुणवत्तापूर्व रासायनिक खताच्या वेळेत उपलब्ध, त्यामुळं मी एवढं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की आज खताची कुठल्याही प्रकारची आपल्याला टंचाई नाही. विनाकारण त्याचा गैरसमज पसरवला जातो. आणि मित्रांनो, शेतकरी एवढं सांगत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा निर्णय घ्यायला तयार नाही. दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. प्रत्येक गावामध्ये फक्त 4-2 शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे. परंतु जी मूळ मागणी आहे की 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली त्यांना परत लाभ भेटणार नाही, ही एक मोगली अट, जाचक निकष देवेंद्र फडणवीस यांनी घातलेला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. तो काढला पाहिजे. याबाबत मात्र कसलंही निर्णय घेतला जात नाही. मित्रांनो, ही फसवी कर्जमाफी आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.